हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही? होप सो मस्त मजेत असाल. तर गणपती दर्शनासाठी जेव्हा पहिल्या दिवशी आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्या घरी आज होती सत्यनारायण पूजा. दर्शन वगैरे घेतलं, टेरेसवर आलं, असं जेवणाची अरेंजमेंट केली होती. ते पूजेमध्ये बिझी होते, तर आम्ही बोललो आम्ही हेल्प करतो सगळ्यांनाच जेवण सर्व्ह करण्यात. सगळ्यांना जेवण सर्व्ह केलं, स्वतःसुद्धा वाढून घेतलं. मस्त जेवण होतं गोवन पद्धतीचं. सेकंड डेचा व्हिडिओ आहे. आज आम्हाला जायचं होतं पेडणेला आमच्या फ्रेंडच्या घरी. त्यांच्या घरीसुद्धा गणपती आणि सत्यनारायण पूजा होती. गाइस देखो एडजस्ट नहीं हो रहा नींद आ रहा है मी जिथे जॉबला जात होती तिकडचे सगळे फ्रेंड्स आहेत, जेवढ्यांना पॉसिबल होते तेवढे आले होते. आणि ही माझी फ्रेंड आहे श्यामल. फायनली आम्ही तिथे पोचलो होतो. मस्त गावासारखं वातावरण आहे इथे. श्री सत्यनारायण महाराज की जय 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 दीनाद या सत्य नारायण देवा अशा प्रकारे गोव्यामध्ये आरती केली जाते, त्याला घुमट आरती बोलतात. बाप्पा आणि डेकोरेशन दोन्हीही मस्तच आहे. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. 4-4:30 वाजले होते. आम्हाला निघायचं सुद्धा होता कारण की लांबचा प्रवास होता. आणि ही आहे आमची फ्रेंड सरोज, जिला बिचारीला कामामध्ये जरा पण वेळ नव्हता. तिला भेटलो आणि मग आम्ही निघालो. तरी आम्ही गेलो होतो एअरपोर्टला, कारण आज मुंबईवरून सिमरन येणार होती. गेली होती ट्रेननी, आली फ्लाईटनी. झालं असं की तिचं काही रिटर्न तिकीट नव्हतं आणि येताना ट्रेनचे तिकीट अवेलेबल नव्हते. तर मम्मीनी आणि माझ्या बहिणीनी तिला एक गिफ्ट म्हणून बोललं की आम्ही तुला फ्लाईटचं तिकीट काढून देतो, तू सेफली जाऊ शकते. आणि हा सुद्धा तिचा एक फर्स्ट सोलो ट्रिपच झाला फ्लाईटनी. घरी आल्यावर तिला एवढी घाई होती की बघ मी काय काय घेऊन आली आहे. तर हे मम्मीनी माझ्यासाठी मॅक्सी कुर्ता पाठवला होता आणि हे 2 टी-शर्ट सिमरन पप्पासाठी तिच्या घेऊन आली होती. थोडाफार खाऊ पाठवला होता. तेच तर तिला म्हणजे असं होत होतं की तू बघ आताच्या आता की मम्मी मी मुंबईवरून काय आणलं आहे. तर हे कुर्ती वगैरे ती स्वतःसाठी आणि कोमलसाठी घेऊन आली होती. मुंबईवरून माझ्यासाठी स्पेशल अशी एक वस्तू आली होती जी माझ्या मम्मीने माझ्यासाठी पाठवली होती. तो म्हणजे हा घरी बनवलेला मसाला.